उद्या संध्याकाळी 5 वाजता किती मतदारसंघ आणि कोणते उमेदवार असतील याची घोषणा जरांगे पाटील करणार आहेत। त्यामुळेच जरांगेच्या बोलणं बघतात भाजपच्या विरोधात उमेदवार देऊ शकतात। नाही, मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचा उमेदवार देण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि जरांगे सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहेत असे समजते। परंतु मला वाटतं जर संकुचित भावनेनं केवळ भारतीय जनता पार्टी समोर उमेदवार उभे केले गेले किंवा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तिथे पाडापाडीच्या उद्देशानं दुसऱ्या महाविकास आघाडीला समर्थन केलं तर जरांगेचा बोलवता धनी कोणतरी आहे हे जर आम्ही पहिल्यापासून बोलत होतो त्यावर शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल आणि म्हणून 4 तारखेला फॉर्म विड्रॉ होईपर्यंत त्या ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत, कोणत्या ठिकाणी नाहीत, ज्या ठिकाणी उभे आहेत तिथे उमेदवार कोण आहेत, जिथे नाहीत उभे करणार तिथे उमेदवार कोण आहेत हे एकमेकांसमोर आल्यावर जरांगेचा नेमका काय उद्देश आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल। त्यांची निष्पक्षपाती भूमिका मराठा समाजासाठी आहे की आता त्यांची भूमिका पूर्णपणे राजकीय बनलेली आहे। गोपाल शेट्टी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आज फडणवीस साहेब आणि विनोद तावडे यांना पण भेटले, पण ते अजून ठाम आहेत त्यांची भूमिकेवर। मला वाटतं सन्माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट झाली, त्याने उमेदवारी मागे घ्यावी, पार्टी लाईन त्या ठिकाणी घेऊन पक्षाच्या विचारधारेसोबत राहावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली। कारण भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी भरभरून गोपाळ शेट्टी साहेबांना दिलेले आहे। 2-3 वेळा नगरसेवक, 2-3 वेळा आमदार, खासदार, त्याच्यामुळे अगदीच काही मिळालं नाही, अन्याय झाला अशी काही गोष्ट नाही। तथापि ते एक चांगले कार्यकर्ते, ग्राउंडवरचा कार्यकर्ता आहे, पक्षासाठी पण कष्ट उपसणारा कार्यकर्ता आहे। म्हणून आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी त्या ठिकाणी पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवू नये, त्यांनी पक्षाच्या प्रवाहाबरोबर पुन्हा एकदा ताकदीनं काम करावं अशा प्रकारची साऱ्याच नेत्यांची अपेक्षा आहे आणि आमच्या राज्याचे सर्वोच्च नेते देवेंद्रजींची तीच आशा आहे, तीच अपेक्षा आहे। म्हणून आज त्या ठिकाणी भेट झाली होती। मला वाटतं अजून 2 दिवस विड्रॉवलला आहेत, त्यांचं मतपरिवर्तन होईल अशा प्रकारच्या एका पॉझिटिव्ह मानसिकतेत आम्ही आहोत, काहीतरी सकारात्मक होईल असाही विश्वास आम्हाला आहे, अशी आशा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।